गोव्यातील बारदेस तालुक्यातून एक अतिशय संतापजनक आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. ज्यांच्यावर आपण विश्वासाने आपल्या पाल्यांना सोपवतो त्याच एका स्कूल व्हॅन ड्रायव्हरने एका 6 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि पोलिसांनी काय कारवाई केली, पाहूया सविस्तर बातमी. बारदेस तालुक्यातील एका नामांकित विद्यालयात शिकणाऱ्या 6 वर्षीय मुलीसोबत हा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही मुलगी शाळेत येण्या-जाण्यासाठी एका खाजगी स्कूल व्हॅनचा वापर करत होती. मागील महिनाभरापासून हा नराधम चालक तिच्यावर अत्याचार करत होता. या आरोपीचे नाव अल्लाबक्ष सय्यदा बडे असून तो 46 वर्षांचा आहे आणि परवरी येथील रहिवासी आहे. त्याने या कृत्यासाठी एका संधीचा वापर केला. पीडित मुलगी या व्हॅनमध्ये सर्वात आधी चढायची आणि शाळा सुटल्यानंतर सर्वात शेवटी उतरायची. याच एकांतपणाचा फायदा घेत या नराधमाने चिमुरडीवर अत्याचार केले. मागील काही दिवसांपासून मुलीच्या वागण्यात आणि हावभावामध्ये बदल झाल्याचे तिच्या पालकांच्या लक्षात आले. रविवारी जेव्हा पालकांनी विश्वासाने तिची विचारपूस केली तेव्हा त्या चिमुरडीने स्कूल व्हॅन ड्रायव्हर काका आपल्यासोबत अश्लील चाळे करत असल्याचे सांगितले. हे ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी विलंब न लावता तातडीने परवरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच परवरी पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवली आणि सोमवारी संशयित आरोपी अल्लाबक्ष सय्यदा बडे याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले वाहनही जप्त केले आहे. आरोपीला म्हापसा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पालकांनो, ही घटना आपल्या सर्वांसाठी एक मोठा इशारा आहे. आपल्या पाल्यांच्या वागणुकीतील बदलांकडे कधीही दुर्लक्ष करू नका. स्कूल बस किंवा व्हॅनमध्ये मुले सुरक्षित आहेत का याची वेळोवेळी खात्री करा. या प्रकरणातील आरोपीला कडक शासन व्हायला हवे का? कमेंट्समध्ये तुमची मते नक्की मांडा. गोवा आणि सिंधुदुर्गातील अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि क्राईम अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सुरक्षित रहा, सतर्क रहा. धन्यवाद.